घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी. 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र. सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच. संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. कणकवली तालुक्यातील वरोडे पंचायत समितीमधून राजेश उर्फ सोनू सावंत यांची बिनविरोध निवड झाली. जशी बातमी आली तशी वरोडे गावामध्ये मोठा जल्लोषही करण्यात आला. आपल्यासोबत आहेत सोनू सावंत. सोनू, बिनविरोध निवड झालेली आहे पंचायत समिती सदस्यपदी, काय पहिली प्रतिक्रिया? वरवडे पंचायत समितीमध्ये हा राणेसाहेबांचा गाव येतो. राणेसाहेबांचं वरवडे पंचायत समितीमध्ये घर आहे. राणेसाहेबांचं मतदानसुद्धा वरवडेच्या बूथवर केलं जातं. त्यामुळे राणेसाहेबांची एक कित्येक वर्षाची इच्छा होती की आपले गाव, आपली पंचायत समिती, आपले ज्या विभागात राणेसाहेबांचं घर आहे ते पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, बिनविरोध झाली पाहिजे. त्याप्रमाणे ह्यावेळी राणेसाहेबांनी मला भारतीय जनता पार्टीतनं, राणेसाहेब असतील, आमचे पालकमंत्री असतील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, ह्या सर्वांनी मिळून मला भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी दिली होती. मी सर्वांचं प्रथमतः आभार मानतो. आणि त्याच्यानंतर आम्ही बिनविरोध, राणेसाहेबांची इच्छा होती, आम्ही बिनविरोध करण्यासाठी जे 2च फॉर्म भरलेले होते, एक उबाटाकडनं होता, मनसेकडनं होता, वरवडे गावातीलच होते. त्यांना आम्ही भेटून त्यांची समजूत काढली की वरवडे गाव हा राणेसाहेबांचा बालेकिल्ला आहे, आपल्या गावचे पालकमंत्री आहेत आणि पालकमंत्री साहेब आज महाराष्ट्रामध्ये 288 आमदारांमध्ये आपले पालकमंत्री साहेब पहिल्या 10 क्रमांकाच्या नेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते. त्यांचा शब्द कुठेही कोण टाळत नाही. त्यामुळे आपल्या गावचा किंवा आपल्या पंचायत समिती विभागाचा जर विकास व्हायचा असेल तर राणेसाहेबांच्या विचाराचा, पालकमंत्री साहेबांच्या विचाराचा आणि भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा उमेदवार या ठिकाणी निवडून आला पाहिजे असं त्यांना पटवून सांगितलं. शेवटी ते जरी दुसऱ्या पक्षातनं उमेदवारी मिळाली, दुसऱ्या पक्षातले म्हणण्यापेक्षा कसं आहे की भाजपा सोडून द्या, राणेंचे कट्टर विरोधक असणारी ठाकरे सेना आणि ठाकरे सेनेचा उमेदवार समोर होता. आणि भले मनसेमध्ये आता बघितलं तर मनसे ही ठाकरेंसोबतच गेलेली आहे आणि अशावेळी दोन्ही कट्टर विरोधी पक्ष होते आणि ते त्यांचे उमेदवार होते. कसं काय त्यांना समजावलात आणि ही किमिया साधलात नेमकी? नेमकं शेवटी जरी ते उबाटाकडनं लढत असले किंवा मनसेकडनं लढत असले तरी वरवडे गावातील प्रत्येक माणूस, एक ठीक आहे आपापसातील हेवेदाव्यामुळे दुसऱ्या पक्षात गेले असतील तरी पण प्रत्येक वरवडे गावातला प्रत्येक माणूस हा राणेसाहेबांना मानणारा कार्यकर्ता आहे. ज्यावेळी राणेसाहेबांचं नाव घेऊन एखाद्या वेळी आपण त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो, 100% गावातील प्रत्येक माणूस राणेसाहेबांचा शब्द कधी मोडत नाहीत. त्याप्रमाणे आम्ही त्यांना, राणेसाहेबांनी जी इच्छा प्रकट केली ती इच्छा त्यांच्याकडे आम्ही पोचवली आणि त्यांना विकास व्हायचा असेल तर राणेसाहेबांच्या विचाराचा उमेदवार दिला पाहिजे आणि तो निवडून आला पाहिजे. त्यांना पण ते पटलं आणि त्याच ठिकाणी राणेसाहेबांखातीर, राणेसाहेबांच्या प्रेमाखातीर त्यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत. सोनू, आपण हे पूर्णपणे श्रेय जे आहे ते खरं म्हणजे राणे कुटुंबियांना दिलेलं आहे. तिथं खरं म्हणजे सोनू सावंत यांचं सुद्धा वलय आहे, तुमची सुद्धा किमिया ही होतीच, परंतु तुम्ही ती पूर्णतः श्रेय जे आहे ते पालकमंत्री नितेश राणे असतील म्हणा किंवा खासदार नारायण राणे यांच्याकडे देऊन मोकळे झालात तुम्ही. हा खरं म्हणजे तुमच्या मोठ्या कामाचा, म्हणजे मनाचा मोठेपणा असेल किंवा एक सच्च्या कार्यकर्त्याची ही खरी निशाणी म्हणावी लागेल. वरोडे पंचायत समितीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडलं आहे की बिनविरोध सदस्य निवडून देणार आहे आणि हा मान खरं म्हणजे तुम्हाला मिळाला आहे. याचं समाधान कसं व्यक्त कराल, काय भावना सांगाल? पूर्ण आनंदी आहे. मी परत एकदा सांगतो, हे समाधान राणेसाहेबांनी मला तिकीट दिल्यामुळे, कारण आमच्या पक्षात सुद्धा एक 8-9 लोकांनी फॉर्म भरला होता. म्हणजे मी परवाच तुम्हाला सांगितलं की सक्रिय कार्यकर्त्याचं, जिवंत कार्यकर्त्याचं लक्षण आहे. प्रत्येकाने तिथे इच्छा प्रकट केली होती तरी पण मला राणेसाहेबांनी उमेदवारी दिली आणि ते 2 फॉर्म
उबाटा असेल किंवा मनसेकडनं भरण्यात आलेले होते. आणि तुम्ही जसं म्हटलात तसं मी पण, तुम्ही आता बघितलात आपल्या विभागामध्ये मी सोनू सावंत मित्रमंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम आपण आजपर्यंत राबवत आलेलो आहोत. आणि हे पण त्या लोकांना शेवटी त्यांनी सोनूसारखा जर माणूस जात असेल, राणेसाहेबांच्या विचाराचा माणूस जात असेल, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विकास होणार असेल, त्याच्यासाठी त्यांना पण ते म्हणणं पटलं आणि त्यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेले. सुनाता, मोठी जबाबदारी असणार आहे, कारण तुम्हाला बिनविरोध निवडून दिलेलं आहे. केवळ भाजपाच्या मतदारांनीच नव्हे तर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जे उमेदवार होते त्यांनी सुद्धा तुमच्यावरती विश्वास टाकल्याने आपली उमेदवारी मागे घेतली आहे. साहजिकच आहे की ह्या पंचायत समितीच्या संपूर्ण क्षेत्रासाठी, प्रभागासाठी आता झोकून देऊन काम करणं, केवळ वरोडे गावच नव्हे तर असणारी सर्व 5-7 गावं जी आहेत त्यांच्या सर्व समस्यांचा निपटारा करणं, ही संपूर्ण जबाबदारी जी असेल ती तुमच्यावरती असणार आहे. कशी पेलाल ही जबाबदारी? तसं बघितलं तर ह्याच्या 5 वर्ष आधी वरवडे पंचायत समितीची धुरा माझ्या पत्नी म्हणजे राधिका सावंत ह्या वरवडे पंचायत समिती सदस्य होत्या. त्यामुळे प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरापर्यंत सोनू सावंत म्हणून मी पोचलेला आहे. वरवडे आज पंचायत समितीमध्ये वरवडे, आशिये, सातरल, कासरल, पिसे, कामते एवढी गावं येतात आणि त्या प्रत्येक गावाच्या प्रत्येक घरापर्यंत मी पोचलेला आहे. कार्यकर्त्यांची फळी आमची मजबूत आहे. त्यामुळे राणेसाहेबांच्या माध्यमातून असेल, पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून असेल आणि राणेसाहेबांचं असेल, पालकमंत्री साहेबांचं असेल, आपल्या गावावर आणि आजूबाजूच्या गावावर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे आम्ही ज्यावेळी जी विकास कामं घेऊन जाऊ, नक्कीच पालकमंत्री साहेब असतील किंवा राणेसाहेब असतील आम्हाला रिकाम्या हाताने मागं पाठवणार नाहीत. त्यामुळे एकत्रित बसून आम्ही एक विकासाचा प्लॅन तयार करू, सर्व कार्यकर्ते बसून राणेसाहेबांसमोर तो ठेवू आणि शाश्वत जो विकास असेल तो आम्ही नक्कीच करू. तर हे होते सोनू सावंत, ज्यांनी भाजपचं कणकवली तालुक्यातील बिनविरोध सदस्य निवडण्याचं खातं खोललं. पंचायत समिती सदस्य म्हणून वरवडे पंचायत समिती मतदारसंघातून त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे. बिनविरोध निवडीनंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे आपल्याला. त्यांनी म्हटलं आहे की हे सर्व श्रेय जे आहे ते खासदार नारायणराव राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांना होते, कारण राणे कुटुंबीय हे वरवडे गावचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या विनंतीला, शब्दाला मान देऊन विरोधी उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे. पालकमंत्री नितेश राणे असतील म्हणा किंवा खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून माझ्या वरवडे पंचायत समिती मतदारसंघातील सर्व गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी निश्चितच यापुढे माझे प्रयत्न असतील, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला सिंधू न्यूज, कणकवली, सिंधुदुर्ग. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.